नमस्कार, आपण पाहतात युगंधर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाचे काय ठळक घडामोडी. बातमी उल्हासनगर येथून आहे. शहा स्टेशन पश्चिम येथे स्वस्तिक हॉलमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा महिला विभाग शाखेच्या वतीने भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नाथसून आदरणीय दर्शनाताई भीमराव आंबेडकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट ESK भंडारे सर, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुमताई पवार, राष्ट्रीय सचिव BS गायकवाड, केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख ॲडव्होकेट SS वानखेडे, केंद्रीय प्रशिक्षण विभाग उपप्रमुख सुप्रियाताई कासारे, महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष स्वातीताई शिंदे, मुंबई प्रदेश अध्यक्ष चंद्रताई कासले, सचिव भारतीताई झिराळा, आयुधाताई वाघमारे, ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड यांच्यासह आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाचे ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष शिलाताई तायडे होते. तसेच या भव्य महिला मेळाव्यात भारतीय बौद्ध महासभेचे पूज्य भदंती धम्मप्रिय, ठाणे जिल्हा महिला सरचिटणीस निर्मलाताई कांबळे, कोषाध्यक्ष जयश्रीताई सरोदे, उपाध्यक्ष महानंदाताई कांबळे, इंदुमतीताई सर्वे, शोभाताई काळे, स्वातीताई भादरराव, सुशीलाताई गायकवाड, विजयताई गाडे, मायाताई गिदारे, शैलताई गायकवाड, संगीताताई सोनवणे, सुनीताई मेश्राम, ठाणे जिल्हा सरचिटणीस ठाणे जिल्ह्यातील तालुका शाखेचे ग्रामीण शाखेचे पदाधिकारी आणि समता सैनिक सगळं पीक आज आपल्या सर्वांच्या समोर दिसतंय. त्या महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या 47 वर्षाच्या यशस्वी धम्म वाटचालीला विनम्र अभिवादन. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि भारतीय बौद्ध महासभेचे समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्याही धम्म कार्याला विनम्र अभिवादन. आज या ठिकाणी महिला मेळाव्याच्या निमित्तानं दर्शनाताई आंबेडकर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत आणि त्यामुळे जास्त काही न बोलता ताईंच्या धम्म कार्याला वंदन करून विचार मंचकावरती उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, महिला पदाधिकारी, राष्ट्रीय पदाधिकारी भंडारे साहेब, वानखेडे साहेब आणि सर्व आपल्या सर्वांना सादर सविनय जय भीम करतो. आणि जागतिक महिला दिन हा जरी 1922 ला सुरुवात झालेली असली तरी आमच्यासाठी बौद्ध धम्मामध्ये महिलांचं सक्षमीकरण, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय आणि नीती याची सुरुवात तथागत भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी केली. एक दिवस तरी आपल्याला मिळतोय आजच्या जगात, पण हा दिवस आपल्याला कुणी दाखवला? बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि दुसरं नाव मी घेते महात्मा ज्योतिबा फुले. आम्ही सावित्रीबाई फुले. त्या नसत्या तर आपण शिकलो नसतो. त्यांनी खरं स्त्री मुक्ती, आपल्याला स्त्रीला खरं पहिली शाळा उघडली त्यांनी. आणि त्यांच्यामुळे आपण बाहेर आहोत, आपल्याला शिकायला मिळालं. आणि बाबासाहेब आंबेडकरांमुळे त्यांनी ते हिंदू कोड बिलद्वारा आपल्याला किती काय काय प्रॉपर्टी, वडिलांच्या प्रॉपर्टीवर हिस्सा, जे महिलांना अधिकारच नव्हता, काहीच नव्हतं की बाबा ती लग्नानंतर काय करा, अगर नवरा चांगला नसेल तर काय. पण तिला ते तरतूद करून दिली की चल बाबा, तुला एक आधार आहे, नवराच नाही पण तुला वडिलांचा अधिकार आहे, वडिलांच्या प्रॉपर्टीवर अधिकार आहे, तू बेघर नाही होणार आहेस. तर तो अधिकार आहे. म्हणजे भाऊ सगळे चांगले असतात, वाईट कोण पुरुष नसतो. पण कधी काय अडचण आली, बाबा मी नसलो जिवंत तर तुला एक छप्पर डोक्यावर तुझ्या असेल, तू रस्त्यावर नाही राहणार. एक तरतूद आपले वडील करून जातात. आणि दुसरं म्हणजे जसं यांनी केलं आपल्या विडो रिमॅरेज, म्हणजे विधवेला परत लग्न करण्याचा अधिकार. जसं ती आपल्या आयुष्य तरुण विधवा असेल तर ती आपलं आयुष्य कसं काढेल, आजकालचं जग कसं असतं, तर तिला परत एक अधिकार मिळतो लग्न करण्याचा, आपलं पुढचं आयुष्य घालवायचं. आणि वोटिंग राईट